नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। मंदसौर मध्य प्रदेश येथील पशुपतीनाथ भगवानचे आपले दर्शन पूर्ण झाले। रात्रीचे जेवण करून आम्ही 12 ते 12:30 वाजता उज्जैनला पोहोचलो। मंदसौर येथून उज्जैनचे अंतर 145 ते 150 किलोमीटर आहे। आमच्या क्रुझरने जायला आम्हाला 2.5 ते 3 तास लागले। 12:30-1च्या दरम्यान आम्ही उज्जैनला पोहोचलो। तिथे आम्ही 2 रूम केल्या, तर 1700 रुपयेमध्ये आम्हाला संपूर्ण सोयीसोबत ह्या अशा 2 रूम मिळाल्या। रात्रीची 10:30ची आरती महाकालची आम्हाला घ्यायची होती, पण मेळ्यामध्ये आणि यायला इथे वेळ झाल्यामुळे आम्ही ते घेऊ शकलो नाही। तर आम्ही सकाळीच लवकर उठून दर्शनाला जायचे ठरवले। तर सगळे आम्ही फ्रेश झालो आणि दर्शनाला जाण्यासाठी निघालो। जिथे आम्ही रूम करून रात्रभर राहिलो ते मयंक पॅलेस आहे। इथे खूप छान व्यवस्था आमची झाली। सकाळचे 8-8:30 वाजता आम्ही सगळे फ्रेश झालो आणि सर्व सामान आमचं क्रुझरमध्ये ठेवलं, कारण आमचा उज्जैन हा शेवटचा टप्पा होता। आम्ही रूम केली त्यासमोरच असे मातीचे भांडे विकत मिळाले, तर असा तवा आणि मांडे करण्याचा तवा आम्ही विकत घेतला। आता परत आम्ही उज्जैन फिरण्यासाठी 1500 रुपयामध्ये 2 ॲटो केले। हे आपल्याला जे उज्जैनमधील महत्त्वाचे मंदिरं आहेत तेथील दर्शन करण्याकरता नेणार आहेत। चला मंडळी, आमच्याबरोबर उज्जैन, महाकाल आणि कालभैरव यांच्या दर्शनाला। ही आपल्याला दिसत आहे ही शिप्रा नदी आहे। आता आपण गडकालिका मंदिरात आलेलो आहे। जय माँ गडकालिका माता शक्तिपीठ मंदिर उज्जैन हे अनेक शतके जुने हिंदू मंदिर आहे, ज्यात अलंकारिक असलेली अशी काली देवीची मूर्ती आहे। खूप सुंदर अशी काली माताची मूर्ती आहे। गडकालिका मातेचे दर्शन झाल्याबरोबर त्या मंदिरालाच लागून स्थिरमन गणेश मंदिर आहे। या मंदिराची मूर्ती स्वयंभू आहे आणि भाविक भक्तांची चिंता दूर करणारी आहे। येथील गणेश मंदिराचे दर्शन पूर्ण झाल्यानंतर आम्ही भगवान कालभैरव यांच्या दर्शनासाठी निघालो। तिथे आम्ही प्रसाद आणि नजरबट्टू म्हणजे रक्षा कवच घेतले। चला मंडळी, कालभैरव भगवान यांच्या दर्शनाला पुढे खूप गर्दी आहे। गर्दी असल्या कारणामुळे मी मंदिराच्या गाभाऱ्यातली शूटिंग घेऊ शकणार नाही। छान शांततेत असे आमचे कालभैरव भगवानचे दर्शन झाले। दर्शन करून आम्ही बाहेर आलो, तर मंदिराबाहेरचा परिसरातील अशी वेगवेगळ्या प्रकारची दुकाने सजलेली होती। भगवान कालभैरवाचे दर्शन झाल्यानंतर मंगळनाथ मंदिराकडे जाण्यासाठी निघालो। मान में रहते हैं ना नौग्रह राहु केतु मंगल शनि, इसमें से मंगल ग्रह यहाँ पर विराजमान है। इनको लाल चीजों का दान होता है। क्यों चढ़ाते हैं? क्योंकि आपके जीवन में आने वाले समय में मंगल कार्य में मंगल की बाधा, मंगल का दोष एक कभी ना आए, सर्वकारी मंगल। स्कंद पुराण के अनुसार जब युद्ध में भोलेनाथ जी का मस्तक का पसीना धरती पे गिरा, गर्भ में से महामंगल भगवान का उत्पत्ति यहाँ पर इस प्रकार से शिव के रूप में। इसलिए भगवान मंगल को धरती पुत्र शिव पुत्र दोनों का शिव के रूप में पूजा होती है। और आप लोग जितने भी शिव के मंदिर गए, शिव का वाहन क्या देखा अपन लोगों ने? नंदी देखा है ना, लेकिन यहाँ पर नंदी नहीं है। विश्व का पहला प्राचीन मंदिर है जो आपको नंदी की जगह भेड़ की सवारी देखने को मिलेगी। इसका कारण है मंगल भगवान को 2 राशि सौंपी गई, मेष वृश्चिक राशि के स्वामी, 9 ग्रहों के सेनापति, अपने जीवन से जुड़े 21 कार्य के अधिपति मंगल भगवान माने गए। ये जो मंदिर बना है संपूर्ण पृथ्वी की नाभि के सेंटर पर कर्क रेखा इसी मंदिर के शिखर से निकली। यहाँ से महाकाल से सोमनाथ गुजरात। आप लोग शनि भगवान के मंदिर जाते हैं, क्या दान चढ़ाते हैं? अपन लोहा, तिल, काली उड़द, काला कपड़ा दान करते हैं ना।
भगवान मंगल का जो स्वरूप है अंगार के समान लाल, लाल चीजों का दान चढ़ाने से ठंडई मिलती है। जीवन के 21 कार्य मंगल होते हैं, जैसे बोर्ड पे लिखे हुए हैं। 5 प्रकार के दान में यहाँ पर इस प्रकार का श्रृंगार होता है गेहूं मसूर की दाल, लाल कपड़ा, एक मंगल का रत्न चढ़ेगा, श्री फल पुष्प घेर का लकड़ी कलावा। चढ़ने के बाद कुछ सामग्री आपको मिलेगी, लाना चाहो ला सकते हो, नहीं लाना चाहो पूरा श्रृंगार वहाँ पर छोड़ सकते हैं। आमच्यातील एक माझा भाचा याला मंगळदोष असल्यामुळे आम्ही या मंदिरात आवर्जून आलो। इथे ज्यांना मंगळदोष आहे त्यांची पूजा केली जाते। या मंदिरात प्रचंड गर्दी होती, तर बाहेरच हे पंडित जी होते त्यांना हे सामान देऊन त्याची मंगळाची शांती केली। पौराणिक मान्यतेनुसार हे मंदिर मंगळ ग्रहाचे जन्मस्थान मानले जाते। येथे भात पूजा म्हणजेच भात आणि दही यांचा लेप शिवलिंगावर लावून याची पूजा केली जाते, जी मंगळ दोष निवारण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते। हे ठिकाण शिप्रा नदीच्या काठी वसलेले असून ज्योतिष आणि खगोलशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। त्यानंतर आम्ही सांदीपनी ऋषीच्या आश्रमात आलो, जिथे श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी विद्या ग्रहण केली होती। असे म्हणतात की श्रीकृष्ण आणि बलराम यांनी 64 दिवसात संपूर्ण वेद आणि 64 कलांचे शिक्षण येथे घेतले होते। हे स्थान हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते, कारण येथे भगवंताने पृथ्वीवरील आपले शिक्षण पूर्ण केले। चला तर हा पूर्ण आश्रम पाहूया। सांदीपनी ऋषींचा संपूर्ण आश्रम पाहून झाला। ही आपली उज्जैनमधील शिप्रा नदी आहे। या नदीच्या काठी महाकालेश्वर मंदिर हे प्रमुख मंदिर आहे। या व्यतिरिक्त येथे कालभैरव मंदिर, मंगलनाथ मंदिर आणि हरसिद्धी मंदिर हे देखील या नदीच्या काठाजवळच आहेत। संपूर्ण दर्शन करून सकाळचे 11-11:30 झाले असतील, तर आम्हाला थोड्या भुका लागल्या होत्या। सकाळी आम्ही चहाच घेतला होता, त्या कारणाने आम्ही सगळ्यांनी थोडा नाश्ता करायचे ठरवले होते। नाश्ता करून आम्ही महाकालेश्वर मंदिरात जाणार होतो, कारण तिथे दर्शनाला किती वेळ लागते ते आम्हाला माहिती नसल्या कारणामुळे आम्ही नाश्ता करण्याचे ठरविले आणि महाकालेश्वराचे मंदिराचे दर्शन झाल्यानंतर जेवण करायचे ठरवले होते। इथे सगळ्यांनी आपल्या आपल्या आवडीचा नाश्ता केला, तर इथे आम्हाला गिल्ला पोहा खूप आवडला, सोबत चहा घेतला। त्यानंतर नाश्ता करून लगेच आम्ही भगवान महाकालेश्वर मंदिराच्या दिशेने निघालो। तर हे महाकालेश्वराच्या परिसरातली दुकाने आहेत। तर इथे आम्ही प्रसाद आणि फुले घेतली। मंदिरामध्ये आम्ही आलो, इथेही प्रचंड गर्दी होती, कारण किती वेळ लागते याची माहिती आम्हालाही नव्हती। येथे आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये लागलो। पुढे फोन नेणे हे बंद होते, कारण इथे शूटिंग आणि फोटो काढण्याला सक्त मनाई असल्यामुळे फोन हा मी पर्समध्ये ठेवून दिला। चला मंडळी, आमच्यासोबत भगवान महाकालेश्वराच्या दर्शनाला। भगवान महाकालेश्वराचे दर्शन आमचे पाऊण तासात पूर्ण झाले। चांगले शांततेत आमचे दर्शन झाले। हा मंदिराबाहेरील परिसर आहे, तर इथे भाविक भक्तांची फार गर्दी आहे। महाकालेश्वर मंदिर हजारो वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते, मात्र मुघलांनी ते उद्ध्वस्त केल्यानंतर
मराठा सरदार राणोजी शिंदे यांनी 18व्या शतकात यांचे पुनर्निर्माण केले. या मंदिराच्या परिसरात म्हणजे अवतीभोवती खूप सारे मंदिरं आहेत. तेथील छोट्या छोट्या मंदिराचेही दर्शन आम्ही घेतले. आम्ही जे ॲटो केले होते ते ॲटोवाल्यांनी आम्हाला सांगितले होते की इथे मंदिरात निशुल्क भोजनही मिळते, तर आम्ही मंदिराचा प्रसाद घेण्याचे ठरविले. महाकालेश्वर मंदिराचे संपूर्ण दर्शन केल्यानंतर आम्ही मंदिर परिसरातील निर्गमद्वार म्हणजेच बाहेर पडण्याच्या दरवाजाजवळ उजव्या साईडनी असलेल्या काउंटरवर अन्नक्षेत्राची कूपन घेतली. या प्रसादाच्या कूपनाला प्रसाद कूपन किंवा टोकन असेही म्हणतात. महाकालेश्वर अन्नक्षेत्र जे सिंहपुरा क्षेत्रात स्थित आहे, हे सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत निशुल्क असा भोजन प्रसाद इथे मिळतो. हे निशुल्क भोजनाचे कूपन हे कूपन लाडू काउंटर्सवर आणि अन्नक्षेत्र जिथे आहे तिथेही मिळतात. पण जर गर्दी कमी असेल तर शक्यतोवर मंदिराच्या गेटवरूनच तुम्ही कूपन घ्या. हा मंदिराच्या बाहेरील परिसरातील रुद्रसागर लेक आहे. खूप सुंदर लेक आहे. खूप छान रम्य असे वातावरण इथे आहे. आपण महाकालचे दर्शन करून मागच्या बाजूने जेव्हा बाहेर पडून अन्नक्षेत्राकडे जातो तेव्हा हा भव्य मार्ग आणि रुद्रसागर तलाव समोरच दिसतो. या क्षेत्राला महालोक कॉरिडॉर असे म्हणतात. या कॉरिडॉरमध्ये भगवान शंकराच्या विविध रूपाच्या मूर्ती व इतर देवी देवतांच्या मूर्ती आहेत. आमच्यामधील काही जणांना एकादशी असल्यामुळे त्यांनी बाहेर येऊन साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा खाल्ला, कारण अन्नक्षेत्रात उपवासासाठी साबुदाणा खिचडी वगैरे असं काही मिळत नाही. ज्यांना उपवास होते त्यांनी फराळ केली आणि ज्या लोकांना उपवास नव्हते त्यांनी असा बर्फाचा गोळा खाऊन मजा केली. यानंतर आम्ही उज्जैनमध्येही खरेदी केली, भरपूर फिरलो आणि संध्याकाळच्या 7 वाजता आम्ही तेथून आमच्या गावाकडे निघालो. तर निघताना आमची अवस्था रात्रभर अशीच होती. शुक्रवारी आपण उज्जैनमध्ये होतो आणि शनिवारच्या 4 वाजता सकाळच्या आम्ही आमच्या गाडेगाव खुर्दमध्ये पोहोचलो. दुसऱ्या दिवशी बारस होती, तिथे जेवणं वगैरे केली आणि आम्ही आमच्या घराकडे निघालो. हा संपूर्ण राजस्थान टूर तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा. अशाच टूरसोबत पुन्हा भेटू. धन्यवाद.